की संबंधित विद्यार्थिनी कसल्या तरी नशेत दिसते आणि ती नशा वेगळीच असू शकते। मग आता ती नशा नेमकी दारूची होती का ड्रग्सची होती हे काही माहित नाही। सगळ्यात महत्वाचं काय की त्याच्यात असंही दिसतंय की त्या बातमीमध्ये असं सांगितलं आहे की तो अकॅडमीचा चालक त्याच्यामध्ये त्या विद्यार्थिनी सोबत अश्लील वर्तन करताना दिसतोय अर्धनग्न अवस्थेत। अकॅडमी चालकानं गुन्हाच केला नाही तर मग खंडणी कशाची मागितली? आणि जर त्याच्याबाबत कुठलेही व्हिडिओ नाहीत किंवा कुठलेही पुरावे नाहीत तर मग त्या पत्रकारानं बातम्या कशाच्या जीवावरती छापल्या? इंटरेस्टिंग गोष्ट आहे का नाही? म्हणजे एक पत्रकार ती घटना कशी घडली त्याचं वर्णन त्याच्या बातमीत करतो, त्याच्यामध्ये लिहितो स्पष्टपणे की ती मुलगी अर्धनग्न अवस्थेत दिसतेय, त्याच्यानंतर ती नशेत दिसतेय आणि तो अकॅडमी चालकच आहे। याचा अर्थ याच्यातल्या काहीतरी गोष्ट संबंधित पत्रकारांकडे होता। मित्रांनो नमस्कार, मी आहे मच्छिंद्र टिंगरे आणि तुम्ही पाहताय जाहीर सभा। बारामती हे शिक्षणाचं माहेरघर होऊ पाहतंय। इथले नेते शरदचंद्रजी पवार आणि अजित पवार यांनी शिक्षणातला असा एकही विभाग इथं ठेवलेला नाहीये की त्याचं कॉलेज इथं आलं नाही। म्हणजे मेडिकल, इंजिनिअरिंग, कॉमर्स, आर्ट, कुठली कॉलेजेस सरकारी आणि सहकारी वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून शिक्षणाची खूप दालनं उभा बारामतीमध्ये झालेत। आणि मग एवढी दालनं उभा झाल्याच्या नंतर अर्थातच इथल्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढणार। आता ती जवळपास लाखाच्या घरात गेलेली आहे। आणि सगळ्यात महत्वाचं काय तर इथं ज्या अकॅडमी आहेत त्यांचंही खूप मोठ्या प्रमाणावरती प्रमाण वाढलेलं आहे। अकॅडमीमध्ये आणि इथली शिक्षण आणि त्याच्याबरोबर इथं सुरक्षितता आहे असं समजून महाराष्ट्रातले अनेक पालक बारामतीकडे वळतायत। बरं त्यांनी वळलंच पाहिजे, कारण त्या प्रमाणात इतर जिल्ह्यांच्या प्रमाणात, इतर शहरांच्या प्रमाणामध्ये बारामतीमध्ये सुरक्षितता आहे। पण काही प्रकरणं अशी येतात की त्याच्यामध्ये या सुरक्षितेवरती प्रश्नचिन्ह निर्माण होतं। प्रकरण एका अकॅडमीतल्या लैंगिक शोषणाचं आहे आणि ही घटना साधारणतः 7-8 महिन्यापूर्वी झालेली आहे। सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे की ही घटना घडली, त्याच्यातले काही गोष्टी पुढे आल्या आणि नंतर हे प्रकरण दबलं। मग हे प्रकरण पुन्हा एकदा का चर्चेत आलं तर ह्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणामध्ये आरोपीवरती कारवाई झाली नाही। मुद्दा असा आहे की त्यावेळेस काही पत्रकारांकडे याच्यातल्या काही गोष्टी होत्या, त्यांनी त्या ठराविक काळ चालवल्या आणि पुढे जाऊन थांबवल्या। आता का थांबवल्या, कशासाठी चालवल्या हा संशोधनाचा भाग आहे आणि याच्यावरतीच विश्लेषण करणारा हा व्हिडिओ आहे। तर विषय असा आहे की याच्यामध्ये या लैंगिक शोषण प्रकरणामध्ये काहीतरी घडामोड घडली आणि एका अकॅडमीमध्ये एका विद्यार्थिनीचं शोषण झालं अशी एका कार्यकर्त्यांनी पोस्ट टाकली। ती पोस्ट टाकल्याच्या नंतर त्यानं पोलिसांपर्यंत गेला की नाही गेला हा सगळा तपासाचा भाग होता। परंतु त्याला काही पत्रकार भेटले आणि त्याला म्हटले की हे प्रकरण आपण लावून धरू। त्यांनी काही बातम्याही केल्या। आता त्याच पत्रकारांच्या बातम्या काय होत्या हे मी तुम्हाला सांगतो। त्या पत्रकारांनी बातम्या अशा केल्या होत्या की बारामतीमध्ये एका अकॅडमीमध्ये एका विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय अशा त्या बातम्या होत्या। पुढे काय झालं त्याच्यामध्ये असंही म्हटलं गेलं की संबंधित विद्यार्थिनी कसल्या तरी नशेत दिसतेय आणि ती नशा वेगळीच असू शकते। मग आता ती नशा नेमकी दारूची होती का ड्रग्सची होती हे काही माहित नाही। सगळ्यात महत्वाचं काय की त्याच्यात असंही दिसतंय की त्या बातमीमध्ये असं सांगितलं आहे की तो अकॅडमीचा चालक त्याच्यामध्ये त्या विद्यार्थिनी सोबत अश्लील वर्तन करताना दिसतोय अर्धनग्न अवस्थेत। तुम्ही विचार करा, ही घटना गंभीर नाहीये। आता पुढे जाऊन काय झालं तर कदाचित याच्यातलाच एक जो तक्रारदार होता त्याच्यावरतीच खंडणीचा गुन्हा दाखल झाला अशा प्रकारची बातमी त्याच पत्रकारानं छापली। आता पुढे इंटरेस्टिंग गोष्ट झाली की त्याच पत्रकारानं ती बातमी छापल्याच्या नंतर हे प्रकरण संपलं। माझा मुद्दा असा आहे किंवा मी हे प्रकरण याच्यासाठी लावून धरलंय की ज्या कार्यकर्त्यानं ह्या प्रकरणामध्ये त्या अकॅडमी चालकाकडून खंडणी मागितली किंवा नाही मागितली हा माझा भाग नाहीये।
त्याच्यात पोलिसांनी त्या कार्यकर्त्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे, त्याचं चार्जशीट वगैरे गेलं असेल कोर्टात. आता गंमत बघा, माझं मत असं आहे की त्याने खंडणी मागितली असेल, पण अकॅडमी चालकानं गुन्हा केला नाही असा त्याचा अर्थ आहे का? अकॅडमी चालकानं गुन्हाच केला नाही तर मग खंडणी कशाची मागितली? आणि जर त्याच्याबाबत कुठलेही व्हिडिओ नाहीत किंवा कुठलेही पुरावे नाहीत तर मग त्या पत्रकारानं बातम्या कशाच्या जीवावरती छापल्या? इंटरेस्टिंग गोष्ट आहे का नाही? म्हणजे एक पत्रकार ती घटना कशी घडली त्याचं वर्णन त्याच्या बातमीत करतो, त्याच्यामध्ये लिहितो स्पष्टपणे की ती मुलगी अर्धनग्न अवस्थेत दिसतेय, त्याच्यानंतर ती नशेत दिसतेय आणि तो अकॅडमी चालकच आहे. याचा अर्थ याच्यातल्या काहीतरी गोष्ट संबंधित पत्रकारांकडे होता. आता मी ही बातमी त्याच 2 बातम्यांच्या आधारे करतोय. कुठल्या? की एक पहिली बातमी की बारामतीमध्ये असं असं घडलंय आणि बारामतीमध्ये हे घडलंय, आणि दुसरी बातमी कोणती की ही घटना घडली म्हणून त्या अकॅडमी चालकाला खंडणी मागण्यात आली आणि त्या आरोपीवरती गुन्हा दाखल झाला. मला ह्या दोन्हीही वादात पडायचं नाहीये. मूळ विषय असा आहे की याच्यातला जो अकॅडमीवाला आहे तो अकॅडमीवाला या गुन्ह्यातनं सुटला कसा? आता याच्यात एक बाजू असू शकते. एक बाजू काय असू शकते तर पोलिसांनी याचा शोध घेतलेला असू शकतो, विद्यार्थिनीनं किंवा तिच्या पालकांनी सांगितलेलं असू शकतं की याच्यात मध्ये आमची कुठलीही तक्रार नाहीये, सांगितलेलं असू शकतं. कारण शेवटी सामाजिक प्रश्न आहे, मुलींच्या भविष्याचा प्रश्न आहे, तो त्यांचा अधिकार आहे. पण आपल्या कायद्यामध्ये सुमोटो गुन्हा दाखल करण्याची एक पद्धत आहे आणि तशी तरतूद आहे. जर विशेषतः महिलांच्या बाबतीमध्ये जर तक्रारदार पुढे येत नसेल तर कायद्यामध्ये पोलिसांनाही फिर्यादी होता येतं, महिला कार्यकर्त्यांना फिर्यादी होता येतं, महिला आयोगाला फिर्यादी होता येतं. ह्या सगळ्यांना फिर्यादी होता येत असताना सुद्धा याच्यामध्ये पुढं कारवाई का झाली नाही हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. मग जर पुढे कारवाई झाली तर काय होईल? आरोपी जर त्याच्यामध्ये कुठं दिसत असेल तर आरोपी स्वतःहून सांगेल की त्यानं त्याचं हे वर्तन का असं केलेलं आहे, त्याचा व्हिडिओ का काढलेला आहे. कारण त्या बातमीत म्हटलंय, माझ्याकडे काहीच नाहीये, त्या बातमीत म्हटलंय की तो व्हिडिओ व्हायरल झालाय वगैरे वगैरे. मग त्यानं व्हिडिओ काढलाय, मग हा सायबर क्राईमचा गुन्हा नाही का? अशा अनेक गोष्टी आहेत. माझं मत सरळ सरळ असं आहे की जर समजा एखादी विद्यार्थिनी किंवा पालक तक्रार देण्यासाठी भीतीपोटी, शर्मेपोटी, सामाजिक भावनेपोटी पुढे येत नसतील तर त्यांचा तसाच जबाब घेतला जातो. म्हणजे एखादी लेडीज, एखादी विद्यार्थिनी, एखादी पीडित जर समजा अशा पद्धतीनं तिला पुढे यायचं नसेल तर त्यांचा तसा जबाब घेतला जातो. काय जबाब घेतला जातो तर त्याच्यात म्हटलं जातं की ही घटना माझ्या बरोबर घडलेली आहे किंवा हे घडलेलं खरं आहे, पण माझी सामाजिक परिस्थिती किंवा माझं नाव समाजात खराब होईल म्हणून मला तक्रार द्यायची नाही, हा जबाब घेतला जातो. पण त्याच्यातले एव्हिडन्स आहेत, त्याच्यातले पुरावे आहेत, तरी सुद्धा जर याच्यात गुन्हा दाखल होत नसेल तर याच्यात नेमकं काय घडलंय आणि नेमकं कसं घडलंय हा संशोधनाचा भाग आहे. आता माझ्याकडे माहिती काय आहे? माझ्याकडे माहिती अशी आहे की जो याच्यातला तक्रारदार कार्यकर्ता होता त्या तक्रारदार कार्यकर्त्याला काही पत्रकारांनी हाताशी धरलं. तुझं म्हणजे थोडक्यात तक्रारदाराचं आणि त्या पत्रकारांचंही त्या बातमीच्या निमित्तानं काही प्लॅनिंग झालं अशी ऐकीव माहिती. त्याला कुठलाही माझ्या बोलण्याला कदाचित आत्ताच्या घडीला पुरावा नाही असं बाहेरून सांगितलं जातं किंवा काही गोष्टी. आणि याच्यामध्ये गंमत काय झाली बघा, जो तक्रारदार आहे तोच खंडणीच्या गुन्ह्यात अडकला किंवा त्याने मागितले असेल तर त्याच्यावरचे आरोप सिद्ध होतील. आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, आपल्याला त्याच्या पाठीशी घालायची नाही. पण तथाकथित त्या पत्रकारांनी हा मुद्दा का थांबवला हा संशोधनाचा भाग आहे. तो थांबला कुठं तर माझी अशी माहिती आहे की त्याच्यामध्ये जे पत्रकार ज्यांनी अगोदर त्या अकॅडमीच्या विरोधात बातम्या छापल्या होत्या आणि त्याचं अगदी विश्लेषण परखड लिहिलेलं होतं, त्याच्यानंतर एकही बातमी आली नाही. कारण त्या अकॅडमी चालकांची आणि ह्या तथाकथित पत्रकारांच्या टोळीची 2-4 मिटिंगा झाल्या. ते बारामतीमध्ये झाल्या, बारामती क्लबला झाल्या, इकडे झाल्या आणि काही लोकेशन वगैरे आहेत.
जे माझे इनपुट्स आहेत, मला ऐकू माहिती मिळते, माझ्याकडे सध्या नाहीये ठोस काय, पण ऐकू माहिती मिळते मला. तर ठीक आहे, हरकत नाही. त्या मीटिंग झाल्या आणि ते प्रकरण थोडं थांबलं. तर मुळात आता हे प्रकरण जरी थांबलं असेल तर एक सामाजिक जाणीव आणि भान ठेवून आपण ह्या प्रकरणात ह्याच्यातला जो आरोपी आहे त्याच्यावरती गुन्हा दाखलच झाला पाहिजे आणि तो पोलिसांनी सुमोटो केला पाहिजे, ही मागणी घेऊन काही पत्रव्यवहार आपण चालू केलेले आहेत. आणि याच्यामध्ये आपण ह्या आरोपीला जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत हे सगळं प्रकरण लावून धरणार आहे. अजित पवारांपर्यंत त्याच्यानंतर शरद पवार साहेब यांच्यापर्यंत आपण हे प्रकरण नेणार आहोत. जर बारामतीमध्ये अशी प्रकरणं दबायला लागली तर येणाऱ्या काळामध्ये खूप मोठ्या घटना दबू शकतात आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना हे आवडत नाही असं सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. विशेषतः बारामतीच्या बाबतीत ते सगळ्यांना टायरमध्ये घ्यायला सांगतात. मग आता नेमका ह्या माणसाला टायरमध्ये घेण्याच्या अगोदर नेमकं काय घडलं आणि याच्याबरोबर हे प्रकरण दाबण्यासाठी ज्यांनी ज्यांनी कांड केलं त्या सगळ्यांना ह्या गुन्ह्यामध्ये आरोपी केलं पाहिजे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट करून कळवा आणि तुमचं मत व्यक्त करा.